नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहे न्यू पॅलेस कोल्हापूर येथे. प्रथमतः एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला तिकीट घ्यावे लागते. तिकीट दर आहे पुढील प्रमाणे: प्रौढ व्यक्तीस 40 रुपये, लहान मुलास 20 रुपये असा दर आकारण्यात आला आहे. वेळ आहे सकाळी 9:15 ते 5:30 वाजेपर्यंत. तर आता आम्ही इथे बाहेर आलेलो आहे आणि आता तिकडे घेऊन आलो. इथून आता सरळ आतमध्ये जायचं आहे. तिकडे जायचं आहे बघा. तर चला, हे आमची मित्रमंडळी सगळी. इकडे एक ब्लॉगर आहे. चला. करवीर संस्थानाचे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये हा नवा राजवाडा उभारण्यास 1877 साली सुरुवात झाली. इसवी सन 1884 मध्ये बांधून पूर्ण झाला. प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुशिल्पकार चार्ल्स मांड यांनी न्यू पॅलेसची रचना केली. या ठिकाणी आपणास करवीर संस्थानाचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचा पुतळा पाहावयास मिळतो. 30 जून 1974 रोजी राजश्री शाहू छत्रपती महाराज यांचा जन्म शतावधी दिनी करवीर संस्थानाचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांच्या नावाने शहाजी छत्रपती म्युझियम सुरू करण्यात आले. यामध्ये वेगवेगळी प्रेक्षणीय दालने आहेत. या प्रत्येक दालनामध्ये प्राचीन काळातील महाराजांच्या कालखंडातील वापरलेल्या सर्व वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. या न्यू पॅलेसमध्ये आजही राजपरिवाराचे वास्तव्य आहे. या ठिकाणी आपणास पॅलेस समोर छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा पाहावयास मिळतो. या ठिकाणी पॅलेसमध्ये प्रवेश करताना आपणास त्या काळातील प्राचीन तोफेचे दर्शन घडते. त्यानंतर इथे बघा किल्ले पन्हाळगड प्रतिकृती. तर इथे किल्ले पन्हाळगडाची हुबेहूब प्रतिकृती अशी बनवलेली आहे. ती सुंदर आहे बघा. त्यानंतर पॅलेस समोरच प्राणी संग्रहालय आहे.